धातू विज्ञान, धातू अधातू म्हणजेच काय, मेटल आणि नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटल. आता ह्याच्यामध्ये काय, भौतिक अवस्था म्हणजे फिजिकल स्टेट. सर्वसामान्य स्थितीत धातूचे स्थायू अवस्थेत असतात, म्हणजेच काय, सगळं नॉर्मल ह्याच्या स्थायू म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असते. अपवादात्मक पारा गॅलियम हे धातूचा कक्ष तापमानात द्रव स्थितीत असतात. आता साधारण स्थितीत धातू द्रव, वायू अथवा स्थायू अवस्थेत असते, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसियस. ब्रोमीन हा अधातू म्हणजेच नॉन मेटल कक्ष तापमानात द्रव स्थितीत असतो. आता खाली आहे द्रवणांक म्हणजेच काय, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट म्हणजेच उत्कलांक. आता धातू द्रवणांक व उत्कलांक उच्च असून त्यांचं उच्च आहे, बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट उच्च आहे, त्या तापमानास त्याचे बाष्प म्हणजेच वेपर होते. अपवाद काय, आता फक्त सोडियम, पोटॅशियम, पारा म्हणजेच काय, मर्क्युरी, गॅलियम धातूचा 100 डिग्रीपेक्षा कमी तापमानास वितळतात. आता धातूचा द्रवणांक व उत्कलांक म्हणजेच बॉइलिंग आणि फ्रीजिंग पॉइंट ह्याच्या तुलनेत कमी असतो अधातूचा, नॉन मेटलचा. अपवाद काय, कार्बन, बोरॉन, सिलिकॉन हे अधातू, नॉन मेटल उच्च तापमानास वितळतात. चकाकी म्हणजेच काय, शायनी म्हणजेच काय, धातू तेज, लस्टर. धातू चकाकीत असतात त्यास धातू तेज म्हणतात, म्हणजेच काय, जे शायनी आहेत त्याला म्हणतात लस्टर, त्यालाच लस्टर म्हणतात. आता सोने, तांबे म्हणजेच काय, गोल्ड, कॉपर हे अपवाद वगळता अन्य धातूचा रंग रुपेरी करडा असतो. आता फक्त ग्रॅनाइट, आयोडीन हे या अधातू म्हणजे नॉन मेटलच्या वैशिष्ट्याच्या धातू तेज असतात. घनता म्हणजेच काय, डेन्सिटी. धातूची घनता अधातूच्या तुलनेत उच्च असते. अपवाद काय, लिथियम, सोडियम, पोटॅशियम या घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने ते चाकूने कापता येतात. आता तन्यता म्हणजेच काय, धातू तंतुक्षम असून त्याची तार काढता येते. चांदी व धातूची तार म्हणजेच काय असते, त्याची तार कमीत कमी आता 0.008 mm जाळीची तार काढता येते. आता 1 ग्रामच्या सोन्यापासून 2300 मीटरची लांबीची तार काढता येते. 1 ग्रामचं सोनं, आता ह्याची एवढी मोठी 2300 मीटर लांबीची तार काढली. अधातू म्हणजे काय, नॉन मेटल तन्य नसतात. आता व्हेरिएबिलिटी, वर्धनीयता म्हणजेच काय, व्हेरिएबिलिटी. आता धातू वर्धनीय असल्याने त्याचा पातळ पत्रा तयार करता येतो, म्हणजे मेलेबिलिटी. आपली जे सिव्हिलमध्ये डेफिनेशन आहे मेलेबिलिटी, डक्टिलिटी, ब्रिटलनेस, ते आहे मेलेबिलिटी. ड्रॉन इन द शीट. आणि सोन्याच्या 0.0002 मिमी जाळीचा पत्रा तयार करता येतो. अधातू हे वर्धनीय आहे. ठिसूळपणा म्हणजे ब्रिटल, हे मेलेबिलिटी आहे, हे ब्रिटलनेस आहे, हे उष्णता, हीट अँड इलेक्ट्रो सर्क्युलेशन. आता ठिसूळपणा म्हणजे ब्रिटल. बहुतेक धातू हे कठीण असतात, पण झिंक ठिसूळ आहे, मात्र 100 ते 150 डिग्रीला जास्त वर्धनीय व तन्य बनते. 100 डिग्री सेल्सिअस. स्थायूरूप अधातू ठिसूळ असतात. आता उष्णता व विद्युत वहन. धातू विजेचे सुवाहक असतात कारण त्या अणूच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन मुक्त संचार करतात. चांदी, तांबे, पारा धातू उत्तम विद्युत वाहक आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आता काय, शिसे हा धातू विजेचा मंद वाहक आहे. आणि ग्राफाइट, कार्बनचे अपवाद वगळता अधातू विद्युत दुर्वाहक असतात. हिरा हा अधातू उष्णतेचा सुवाहक असतो, म्हणजे नॉन मेटॅलिक कंडक्टर ऑफ हीट, तर विजेचा दुर्वाहक असतो. हिरा झालं बघितलं, डायमंड म्हणजेच.
द्रवणीयता, द्रवणीयता म्हणजेच काय, सोल्युबिलिटी. सल्फर हा नॉन मेटल कार्बन डायऑक्साईड आहे म्हणजेच काय, C2S आहे. तर आयोडीनच्या अल्कोहोलमध्ये विरघळते. आता धातूचे रासायनिक गुणधर्म म्हणजेच काय, धातूची ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. बहुतांश धातूचे ऑक्साईड पाण्यात अविद्रव्य आहेत. काही धातूची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्लारी म्हणजेच काय, ॲसिडिक तयार करतात व आम्लधर्मी ऑक्साईड म्हणतात त्याला. आता सोडियम ऑक्साईड पाण्यात विरघळल्यावर का ते सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते. तर पोटॅशियम ऑक्साईड पासून पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होते. पण मॅग्नेशियमची कक्षा तापमानास ऑक्सिजनची अभिक्रिया होत नाही. मात्र हवेत उष्णता दिल्यास मॅग्नेशियम शुभ्रदीप्तीने जळते व मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया, धातू हायड्रोक्लोरिक HCl आम्लाबरोबर अभिक्रिया करते. विरल HCl बरोबर धातूची अभिक्रिया होऊन क्लोराईड तयार होतात व हायड्रोजन वायू बुडबुड्याच्या रूपात मुक्त होतात. म्हणजे काय, असं बुडबुडे येतात वॉटरमध्ये. आता तांबे या धातूची विरल HCl बरोबर अभिक्रिया होत नाही. आता धातूचे सल्फ्युरिक आम्लाबरोबर आता अभिक्रिया होऊन धातू सल्फेट तयार होण्याचे हायड्रोजनला वायू मुक्त होते. म्हणजे Fe+H2SO4 तर =FeSO4+H2. आता धातूचे नायट्रिक आम्लाबरोबरची क्रिया म्हणजेच HNO3 अभिक्रिया म्हणजेच काय, रिॲक्शन इथे H2 इन्क्रीज झाले. मॅग्नेशियम N धातूचे विरळ HNO3 अभिक्रिया बरोबर अभिक्रिया होऊन धातूचे नायट्रोजन तयार होतात. हायड्रोजन वायू मुक्त होते व अन्य धातूचं नायट्रोजन आम्लाशी रिॲक्शन होते व त्याची अभिक्रिया होताना हायड्रोजन वायू मुक्त न होता त्या धातूमार्फत ऑक्सिडीकरण होते. त्याच वेळी त्या धातूचे नायट्रोजन व एका ऑक्साईडमध्ये शपन होते. आता काय, धातूची व म्हणजेच काय, पहिले काय होतं, धातू म्हणजे मेटल प्लस नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्शन सांगितले. आता इथं धातूची मेटल आणि नॉन मेटलची रिॲक्शन बघायची आपल्याला. धातूचे अधातू सोबत अभिक्रिया होताना धातूकडून अधातूस इलेक्ट्रॉन दिले जातात. म्हणजे काय, ह्याने इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करणार. पण व त्याच्यामध्ये आयोनिक व इलेक्ट्रोवोल्ट बंधन निर्माण होते. धातूंना विद्युतधन मूलद्रव्य म्हणतात व इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होऊन त्या धातू व अधातूपासून निर्माण झालेल्या संयुगांना आयनिक संयुगे किंवा इलेक्ट्रोवोल्ट संयुगे म्हणतात. आता सोडियम हे आहे धातूचे म्हणजे मेटल क्लोरीन अधातू, या अधातू म्हणजे नॉन मेटल पासून अभिक्रिया होऊन त्याला काय होते, सोडियम क्लोराईड मीठ तयार होते, रिॲक्शन क्रिएट होऊन. हे आयनिक इलेक्ट्रोवोल्ट संयुग तयार होतात व येथे सोडियम हा धातू क्लोरीन असून ते म्हणजेच काय होतंय, इलेक्ट्रॉन देतंय. आधी धातूच्या कार्बन बरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास त्याचे धातूचे साल्ट कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते म्हणजे CO2H2. आता धातूच्या ऑक्साईडीकरण बरोबर आम्लाची अभिक्रिया झाल्यास धातूचे क्षार पाणी तयार होते. आता हे बघितलं आपण, इथं पण क्षार पाणी तयार झालेलं आहे आताच. आता CO2 विरळ HCl बरोबर झाल्यास त्याचा निळा रंग म्हणजेच काय, स्काय ब्लू कलर येते. कॉपर क्लोराईड CuCl2 पाणी तयार होते. मेटल्स अँड देअर मेटल्स म्हणजे तरी चालते. आता धातूच्या निष्कर्षणासाठी वापरली जाणारे महत्त्वाचे धातुके म्हणजेच ऑक्साईड, सल्फाईड, कार्बोनेट आणि हॅलाइड.
आता या संयुगाच्या स्वरूपात आढळतात सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनियम, बिस्मिथ इत्यादी कमी क्रियाशील असणारे धातू मुक्त स्थितीत आढळतात. खनिजे काय? धातूची अशुद्धी निसर्गात आढळणारे संयुगे ज्यापासून सोयीस्कररित्या धातू वेगळा करता येतो अशी खनिजे. म्हणजेच काय? वेगवेगळं. आता हे एक वेगळं केलं, हे एक वेगळं, ह्याचं वेगवेगळं सेपरेशन करता येते, त्याला म्हणतात धातुके. मृदा अशुद्धीकरण म्हणजे गँगिंग. आता भूकवचातून मिळवलेल्या धातूचे धातू संयुगासह माती, वाळू इत्यादी अशुद्धी असते. म्हणजेच काय? सगळं मिक्सचर असतं, इम्प्युअर असते सगळं. महत्वाचे धातू आणि त्याचे धातुके. आता काय? लोह म्हणजे आयरन, हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट, आयर्न पायराइट, सिडेराइट. आता ॲल्युमिनियमचं काय? बॉक्साइट, क्रोमाइट, क्रोलाइट, फेल्डस्पार. तांब्याचं काय? क्युपराइट, कॉपर पायराइट, चाल्कोपायराइट, कॉपर ग्लास चाल्कोसाइट. चांदीचं काय? सिल्वर ग्लास, अर्जेंटाइट, हार्न सिल्वर. आता शिशे म्हणजेच काय असते? लीड असते. ॲग्लिसाइट, सिरुसाइट, गॅलेना मुख्य धातू आहे. फॉस्फरस, फॉस्फोराइट, फ्ल्युर ॲपाटाइट, क्लोर ॲपाटाइट, वेवलाइट. पारा म्हणजेच काय? मर्क्युरी, सिन्नाबार. मॅग्नेशियम, मॅग्नेसाइट, डोलोमाइट, कार्नेलाइट, इप्सम साल्ट. कथील टीन, कॅसिटेराइट. साधारणतः धातूच्या सल्फाइड किंवा कार्बोनेटपेक्षा त्याच्या ऑक्साईडपासून धातू मिळवणे सोपे व परवडणारे असते. मेटलर्जी म्हणजे काय? विलगनाच्या पद्धतीची अवलंब करून धातूमधून धातूचे शुद्ध रूपात निष्करण करण्यास तंत्रास धातुविज्ञान म्हणतात. झोत भट्टीमध्ये लोखंडाच्या धातूपासून लोखंडी धातूचे निष्करण शपन पद्धती करतात. आता म्हणजेच काय असते? तिथं मेटल फॉर्म होत असतंय आयर्न ओर पासून प्रेसिपिटेशन मॅनरनं तयार होणं म्हणजेच काय असते? मेटलर्जी. आता वॉशिंग म्हणजे काय? वॉशिंग धुवून काढायचं. धातुकांच्या सहतीकरणाची भौतिक पद्धत म्हणजेच वॉशिंग असते, धुवून काढणं. आता फेन तरण म्हणजेच काय? फ्लोटेशन. आता हे धातूच्या सहतीकरणाची रासायनिक पद्धत असून त्यानुसार तांबे, शिसे, जस्त म्हणजेच काय? कॉपर, लीड अँड झिंक यांच्या धातूचे सहतीकरण केले जाते. ही पद्धत धातुकामधील कणांच्या परस्पर विरोध, जलस्नेह व जलविरोधी या दोन गुणधर्मावर आधारित असते. कोणते गुणधर्म? जलस्नेही आणि जलविरोधी या दोन गुणधर्मावर आधारित आहेत. म्हणजे काय? अँटी वॉटर म्हणते त्याला. आणि नंतर काय? चुंबकीय पृथक्करण. ही पद्धत मॅग्नेटाइट धातूच्या सहतीकरणासाठी वापरतात. म्हणजेच काय? कॅसिटेराइट या धातूतील अचुंबकीय स्टनिक ऑक्साइड SnO2 ही व चुंबकीय फेरस टंगस्टन FeWO4 वरील पद्धतीने विलग केले जातात. गुरुत्वीय विलगीकरण यानुसार धातूचे कण हलक्या मृदा अशुद्धीपासून सहज वेगळे केले जाते. याला दोन प्रकार म्हणजेच विफ्लिटेबल पद्धत आणि जलशक्ती आधारित म्हणजे हायड्रॉलिक विलगीकरण. धातूच्या निष्कर्षणाच्या पद्धती म्हणजेच काय? अपक्षालन म्हणजेच काय? लिचिंग असते. अपक्षालन म्हणजे Al ॲल्युमिनियम, Ag सिल्वर, Au असते. धातुकापासून निष्कर्ष केले जाते. आता ॲल्युमिनियम कसं असते? वजनाने हलका असते, न गलणारं, तांब्यापेक्षा स्वस्त, उत्तम विद्युत वाहक असणारा ॲल्युमिनियम आहे म्हणून यूज करतात. बॉक्साईट मध्ये काय?
बॉक्साईट 30 ते 70% Al2O3 असते. उर्वरित भाग हे मृदा म्हणजे इम्प्युअर असते. बॉक्साईट Al2O3.H2O धातूपासून ॲल्युमिनियम निष्कर्ष केले जाते. 2 टप्प्यात हे केले जाते. 2 स्टेप. पहिलं म्हणजे काय, बियरच्या पद्धतीचे धातूचे संहतीकरण आणि ॲल्युमिनियम विद्युतचे अपघटनी शपन हे 2 पद्धत आहेत. रोस्टिंग म्हणजेच काय असतं, या प्रक्रियेत धातूची सल्फाइड धातूचे अतिरिक्त हवेमध्ये म्हणजेच काय एक्स्ट्रा मॉइस्ट होतं, म्हणजे एक्स्ट्रा हवेत तीव्रपणे तापवून म्हणजेच काय बर्न करायचं, जास्त बर्न करायचं हवेमध्ये आणि ऑक्साईड मिळवले जाते. आणि धातूच्या सल्फाइड किंवा कार्बोनेटपेक्षा ऑक्साईड धातू मिळवणे सोयीचे असते. म्हणून सल्फाइड धातूचे भाजून ऑक्साईड, त्याला काय करते, सल्फाइडला भाजून ऑक्साईड तयार केले जाते. ते ऑक्साईड धातू तयार झालेले असते. आता निस्तापन म्हणजेच काय, कॅल्सिनेशन इट इज अ प्रोसेस इन विच म्हणजेच काय, ही प्रक्रिया आहे धातूची कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापून, हवेतच सगळं दोन्ही, आता रोस्टिंग पण हवेतच केले जाते आणि कॅल्सिनेशन पण हवेत तीव्र तापून ऑक्साईड मिळवले जाते. ह्याच्यात बी ऑक्साईडच मिळवते, ह्याच्यात बी ऑक्साईडच मिळवते. आता जास्तचे निष्कर्षण म्हणजेच काय असते, झिंक सल्फेट जे असते ना त्याला भाजतात आणि किंवा ते कार्बोनेट जे असते, झिंक सल्फेट म्हणजे ZnS आणि कार्बोनेट म्हणजे ZnCO3, तेच त्याला निस्तापन करतात आणि नंतर झिंक ऑक्साईड तयार करतात. हे आता कसं करतात बघायचं आहे आपल्याला. आता नंतर काय करतात, पहिले 2ZnS3O2 म्हणजेच काय ऑक्सिजन असते O2 आणि नंतर काय ZnO+2SO2 तयार होते. म्हणजेच काय असतंय, बर्निंग केलं आणि हे डिस्पोजलला Ca आणि बर्निंगला S आहे म्हणजे सल्फेट. आता काय, झिंक ऑक्साईड, आता इथं डिस्पोजलमध्ये काय ZnCO3 कसं तयार केलं, Zn+O2 कार्बन डायऑक्साईड असते, O2 मीन्स. आणि नंतर काय, झिंक ऑक्साईडचे ZnO कार्बनच्या साह्याने शपन करून झिंक म्हणजेच काय, झिंक मिळवले जाते, म्हणजे झिंक ऑब्टेन करतात, झिंक ऑक्साईडपासून झिंक ऑब्टेन करतात. ZnO+C Zn म्हणजेच काय, झिंक प्लस कार्बन मोनोऑक्साईड CO म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड. आता मॅग्नीज म्हणजेच काय, त्याचं निष्कर्षण. आता ह्याचं काय, मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजेच MnO2 प्लस ॲल्युमिनियम पावडर बरोबर तापून मॅग्नीज मिळवलं जातं, म्हणजेच 3MnO2 प्लस 4Al 3Mn प्लस 2Al2O3 प्लस उष्मदायी अभिक्रिया होते. थर्मेट अभिक्रियेद्वारे लोखंडाचे निष्कर्षण, यामध्ये आयर्न ऑक्साईड Fe2O3 ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया करते, होऊन लोह Fe तयार होते व प्रचंड उष्णता बाहेर पडते. Fe2O3 प्लस 2Al 2Fe प्लस Al2 प्लस O3 उष्णता बाहेर पडते. आता तांब्याचे निष्करण, कॉपर सल्फाइड Cu2S तांब्याचे धातू नुसते हवेत तापवायचं आणि त्याला तांब म्हणजेच कॉपर क्रिएट केले जाते. आता पाऱ्याचे निष्कर्षण म्हणजे पारा म्हणजे मर्क्युरी. आता सिन्नाबार म्हणजेच काय, SgS हे पाऱ्याचे धातू हवेत तापवल्यास प्रत्येक गोष्ट हवेतच तापवलं जाते, त्यामुळे त्याच्यापासून नवीन मेटल किंवा नवीन आपलं काहीतरी भेटणार, नवीन मेटल म्हणलं तरी चालते. आता झिंक फॉर्म होत आहे, नंतर कॉपर फॉर्म होत आहे, नंतर इथं आता काय होतंय, मर्क्युरिक ऑक्साईड HgO तयार होत आहे. मर्क्युरिक ऑक्साईडला पुन्हा उष्णता दिली असते, मर्क्युरिकमध्ये कसं याचं ट्रान्सफॉर्मेशन, मर्क्युरी होणार, पुन्हा ऑक्साईड तयार होणार मर्क्युरीचं, पुन्हा डबल मर्क्युरी होणार, हीट करत जावा तुम्ही, आम्ही असंच रोटेशन करत राहणार. धातूचे शरण म्हणजे करोजन, तांबा चांदी लोखंड इत्यादीचे दीर्घकाळ हवेत विविध वायूशी संपर्क होऊन करोजन होऊ शकते. तांबा म्हणजे काय, त्याच्यावर ग्रीन अल्गी येणार. इथं खाली सांगितलेलंच आहे, हे तांब्याची वस्तू दमट हवेत ठेवल्यावर त्याच्यावर कार्बन डायऑक्साईड C2 अभिक्रिया होऊन
कॉपर हिरवा थर येते तांब्यावर, आणि चांदीचं कसं होतंय, काळे पडते, काळं पडणं म्हणजे चांदीचं होतंय, आणि लोखंडाचं कसं असते, गंज चढणं, ब्राऊन होणार. क्षरण आणि प्रतिबंध म्हणजेच काय, करोजन प्रिव्हेन्शन कसं करायचं आपण, त्याला गॅल्वनाइज करा, टिनिंग करा, इलेक्ट्रोप्लेटिंग करा, अनोडायझिंग करा, अलॉईंग करा. आता कसं असतंय, त्याला जर आपण काही केलंच नाही तर ते लगेच गंजून जातंय, कारण त्याच्यात आयनचं प्रमाण असते, ते पाणी आणि हवेच्या संपर्कात येऊन ते लगेच गंजून जाते. तर क्षरणकारी धातूवर अक्षरणकारी धातूचा म्हणजेच काय, जे गंजू देत नाही त्याचा थर जर चढवला म्हणजे खालील पद्धतीने क्षरण म्हणजे करोजन रोखता येते. आता गॅल्वनायझिंग म्हणजेच काय, लोखंड किंवा स्टीलवर करोजन रोखण्यासाठी त्यावर झिंकचा पातळ थर म्हणजे झिंकचा पातळ लेयर चढवलेला असतो. आता टिनिंग म्हणजे काय, तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे जमलेला हिरवट विषारी थर दूर करण्यासाठी त्यावर वितळलेल्या कॅथिलचा थर दिला जातो व त्यास कलही करणे असे म्हणतात. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच काय, ज्यामध्ये विद्युत अपघटनाद्वारे एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर विलेपन दिला जातो. म्हणजे चांदीचे विलेपन चमचे आणि सोन्याचे विलेपन चमचे म्हणजेच काय, त्याला थर दिले जाते, त्यामुळे त्याचं काय होत नाही, करोजन होत नाही. सिल्वर प्लेटेड स्पून. आता धनाग्रीकरण म्हणजेच अॅनोडायझिंग म्हणजेच काय असतंय, तांबा, कॉपर, ॲल्युमिनियम इत्यादी धातूवर विद्युत अपघटनाद्वारे त्याच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत लेप दिला जातो. पातळ आणि मजबूत, जसं आपण नखाला नेलपेंट लावतो तसंच पातळ आणि मजबूत, पण नेलपेंट मजबूत नसते, तसाच लेप दिला जातो व क्षरण म्हणजे करोजन रोखले जाते. आणि धनाग्रीकरण प्रक्रियेत ॲल्युमिनियम ऑक्साईडचा वापर केला जातो व विरल सल्फ्युरिक ॲसिडचा विद्युत अपघटनी म्हणून वापर करतात. ऑक्साईड म्हणजेच काय, प्रेशर कुकर, कढई. आता त्याच्यावर आपण हे थर दिलेलं असते ना, ब्लॅक कलरचं कोटेड, प्रेशर कुकरला असतंय ब्लॅक कलरचं कोटेड, कढईला असतंय नॉनस्टिक म्हणतात ना, नॉनस्टिक असतंय अॅनोडायझिंग. खड्ड्याच्या म्हणजे खिडक्याच्या फ्रेम्स वगैरे धनाग्रीकरण तंत्रे उपयोजन आहे. आता संमिश्रण म्हणजे अलोईंग, 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू एकत्र येऊन एक धातू तयार करतात, त्याला म्हणतात अलोईंग. त्याच्याच करोजन रोखण्यासाठी मिक्सचर कंपोजिशन, त्याचं कंपोजिशन अवघड असते पण वितळ बिंदू कमी करतो, म्हणजेच काय, त्याचं बॉइलिंग लो मेल्टिंग पॉईंट असते. संमिश्रांचे भौतिक गुणधर्म मूळ धातूच्या भिन्न असतात, मात्र संमिश्रण म्हणजेच काय, मिक्सचरचे काय असते, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे लो असते, कमी असते. आता कायम राहतात म्हणजे कॉन्स्टंट. आता कांस्य, ब्रॉन्झ म्हणजे काय, हे तांबा म्हणजेच काय, कॉपर, कथील धातूपासून फर्स्ट मॅन मेड कंपोजिशन आहे. रिॲक्टिव्ह सिरीज काय असते, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयरन, सियान, Pb, कॉपर, Hg, सिल्वर, गोल्ड सिल्वर वगैरे लावायचं. काय, मूलद्रव्याच्या अभिक्रिया श्रेणीतील पोटॅशियमला सर्वात बरेच स्थान आहे, म्हणजे सोने म्हणजे Au असते. या धातूला सर्वात खालचे स्थान आहे. पोटॅशियम म्हणजे Ke. पोटॅशियमला सर्वात क्रियाशील धातू आहे पोटॅशियम, आणि सोने हे सर्वात कमी क्रियाशील आहे. ह्याला वरचं स्थान आहे, ह्याला खालचं स्थान आहे. हे सर्वात क्रियाशील आहे आणि हे सर्वात कमी क्रियाशील आहे. आता धातू आणि त्याचे संमिश्रण अलॉयज, लोखंड, आयर्न म्हणते. आता हे आहे
आयन म्हणजेच काय, नायक्रॉम मध्ये घटक काय असते, लोह, निकेल, क्रोमियम, मॅग्नेज. पोलाद मध्येच काय असते, लोह आणि कार्बन असते. टंगस्टन स्टील मध्ये लोखंड, टंगस्टन, कार्बन असते. आता हे जहाज बांधणी उद्योगासाठी वापरतात ते आधीच पोलाद. आता हे काय आहे, धारदार पाती बनवण्यासाठी. आता मॅग्नीज स्टीलचं काय, लोह मॅग्नीज, खडकाला छिद्रे पाडणारे म्हणजेच काय, ड्रिलिंग मशीन. स्टेनलेस स्टील, लोखंड, क्रोमियम, कार्बन, निकेल. शल्यचिकित्सा उपकरणं म्हणजेच काय, इंजेक्शन वगैरे भांडी बनवण्यासाठी असते स्टेनलेस स्टील, इंजेक्शनची समोरची सुई. आता ड्युरॅल्युमिन. आता ॲल्युमिनियमचं काय, ॲल्युमिनियम, तांबे, मॅग्नेशियम, मॅग्नेज. विमाने म्हणजेच एअरक्राफ्ट, प्रेशर कुकर वगैरे बनवण्यासाठी ॲल्युमिनियम यूज करतात. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. आता तांबे, पितळ काय असते, ब्रास, तांबे, जास्त झिंक. ब्रॉन्झ काय असते, तांबे, कथील. ब्रॉन्झ हे मानवाने वापरलेले पहिले संमिश्रण आहेत. आता जर्मन सिल्वर म्हणजेच काय, तांबे, जास्त निकेल. बेल मेटल म्हणजेच मेल्ट म्हणजेच काय, तांबे, कथील. आता गन मेल्ट म्हणजे काय, तांबे, कथील, जास्त म्हणजे झिंक. जर्मन सिल्वर हे उच्च प्रतीचे विद्युत रोधक असून त्याचा उपयोग विद्युत शेगडी बनवण्यासाठी, इलेक्ट्रिक शेगडी आहे ना आपल्याकडे, इलेक्ट्रिक, त्याच्यासाठी यूज केला जातो. आता पोलाद म्हणजेच काय, पोलाद या लोखंडाचे संमिश्रण कार्बनच्या प्रमाणात म्हणजेच 0.2 to 1.5% असते. आता स्टील म्हणजेच काय, आयरन किती, 74% प्लस क्रोमियम 18% प्लस कार्बन 8%. ब्रॉन्झ मध्ये तांबा 90% असते आणि कथील हे कथील मध्ये 3 किती असते, 10%. टोटल 100 व्हायचं पाहिजे ह्यांची ॲडिशन. आता क्युप्रस सल्फाइड हे फेरस सल्फाइड, याला वितळलं की कॉपर मॅट कॉपर असं म्हणतात. गंधक म्हणजे गंधक कोळशाची भुकटी आणि नायटर, पोटॅशियम नायट्रेट याचे मिश्र बंदुकीची दारू होय. आता पोटॅशियम नायट्रेट वगैरे. ड्युरॅल्युमिन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियमचे संमिश्र उपयोगी हवाई वाहने, एअरक्राफ्ट, शास्त्रीय म्हणजे सायन्स मध्ये काही शास्त्रीय तराजू वगैरे यूज करण्यासाठी त्याच्यासाठी घेतलं जातं. आणि सीसे म्हणजेच काय, लीडचा काय, धातूचा वितळांक, बॉइलिंग पॉइंट आहे 327.5 डिग्री सेल्सिअस आहे. टीनचा किती आहे, 231.9 डिग्री सेल्सिअस आहे. मात्र शिसे आणि कथील त्या दोघांचा रेशो किती असते, 60:40 असते. आणि संमिश्रण वितळताना त्या दोघांचं मिश्रण वितळताना 183 इतका कमी होत आहे. आता संमिश्रणातील एक धातू पारा असतो आणि त्यास पारदर्शमी म्हणजेच अमलगम म्हणतात. आता सोन्याच्या निष्कर्षणासाठी सुवर्ण पद्म पारदर्शमीचा वापर केला जातो. आता किडलेलं दात वगैरे असलं, आपण जातो ना, चांदीचं दात बसवलं, सोन्याचं दात बसवलं, ते चांदी आणि पाराच्या थरापासून अमलगम संमिश्रण वापरतात. फॉस्फरस ब्रॉन्झ, कॉपर फॉस्फरस ब्रॉन्झ ह्याचं संमिश्रण अतिशय कठीण न गंजणारे आहे. आता शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट गोल्ड असते. मात्र खूप मऊ असल्याने दागिने बनू शकत नाही. त्याला मग काय, कठीण करण्यासाठी त्यात चांदी किंवा तांबे मिसळले जाते. व भारतात दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरतात, कारण 22 भाग सोन्याचा आणि 2 भाग चांदी किंवा तांब्याचा वापरतात. आता स्टेनलेस स्टील म्हणजेच काय, संमिश्रणातील कार्बन घटकामुळे संमिश्रणात काठिण्य व तर क्रोमियम व निकेलमुळे चकाकी येते व पोटॅशियम आणि सोडियम यांनी धातू हवेत पेट घेताना त्याला ऑक्साईड तयार होतात. सोने व चांदी, प्लॅटिनियम किंवा तांबे
बिस्मिथ हे सर्वात कमी क्रियाशील अक्रियाशील धातू असून त्याला निसर्गात मुक्त स्थिती म्हणजे फ्री मुक्त स्थिती आहे, फ्री सराउंडिंग. आता काय तांबे आणि चांदी हे काय आहेत? धातू सल्फाइड ऑक्साईड धातूपासून धातूच्या स्वरूपात देखील आढळतात. सर्व धातू विद्युत वाहकतेबाबत चांदीचा पहिला, तांब्याचा दुसरा क्रमांक आहे. पहिला कोणाचा आहे? सिल्वरचा. सेकंड क्रमांक कोणाचा आहे? कॉपरचा. सी सिल्वर अँड कॉपर. बहुतांश धातू निसर्गात मुक्तपणे आढळतात. बहुतांश धातू फ्रीली इन नेचर लगेच भेटतात आणि त्याच्या ऑक्साईड मेटल, कार्बोनेट मेटल, सल्फाइड वगैरे धातुके संयुक्तावस्थेत आढळतात. आता पुळीदार तांब्याचे 98.5% तांबे असतात. धातूचा निष्कर्ष करताना सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम धातूच्या वितळलेल्या क्लोराईडच्या अपघटनाद्वारे अपघटनी शपन मिळवले जातात. आता धातू कॅथोडच्या ऋण प्रभारित इलेक्ट्रोडवर जमा होते तर क्लोरीन एनोड धन प्रभारित इलेक्ट्रोडवर मुक्त होते. म्हणजेच काय होतंय? ते फ्री होतंय. धन प्रभारित म्हणजे पॉझिटिव्ह. पोटॅशियम, सोडियम हे सर्वात अधिक मोस्ट ॲक्टिव्ह मेटल्स इन आणि रिॲक्ट कोणासोबत करते? थंड पाण्यासोबत. तेव्हा त्याची तीव्र अभिक्रिया होते. आता कॅल्शियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर. काय कॅल्शियम जर रिॲक्ट केलं कोल्ड वॉटर सोबत, सोडियम पाण्यात ठेवल्यावर बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनाला जास्त हीट बाहेर पडते. आता थंड पाण्याशी कॅल्शियम कमी देते. पोटॅशियम आणि सोडियम जास्त तीव्रता देते. आता तीव्र अभिक्रिया देते. आता सर्वाधिक इथं आहे आणि इथं कमी. आता यावेळी बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनच्या बुडबुड्यातून कॅल्शियम पाण्यावर तरंगतो, वर येते कॅल्शियम. आणि इथं काय? सोडियम पाण्यात ठेवल्या बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन वायूचा पटकन पेट घेतो. मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, हीट बाहेर पडते. आणि सोने, चांदी, तांबे याच्या पाण्याबरोबर अजिबात अभिक्रिया होत नाही. आता उष्ण पाण्याचं मॅग्नेशियम अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बुडबुड्यामुळे मॅग्नेशियम पाण्यावर तरंगते. फ्लोट ऑन वॉटर. चांदी आणि तांबे हे धातू सर्वात चांगले उष्णता वाहक म्हणजेच काय? बेस्ट कंडक्टर ऑफ द हीटला. आणि पारा हे सर्वात कमी म्हणजे बॅड कंडक्टर आहे, मर्क्युरी. कॉपर लिस्ट ॲक्टिव्ह आहे म्हणजे सर्वात कमी क्रियाशील कॉपर आहे. आणि ते पेट घेत नाही म्हणजेच काय? लगेच जाळ वगैरे लागत नाही, हीट वगैरे होत नाही. आता मात्र तप्त धातूवर कॉपर ऑक्साईडचा थर जमा असतो म्हणजे त्याच्यावर लेयर असते कॉपर ऑक्साईडचा. कार्बन संयुगाचे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. आता बघायचं आहे आपल्याला. पहिलं काय आहे? व्होल्हर जर्मन शास्त्रज्ञाने अमोनियम सायनेट असेंद्रिय म्हणजेच काही इनऑर्गॅनिक संयुगापासून युरिया तयार केलं. युरिया कसे असतात? साबुदाण्यासारखे बारके असतात, त्यालाच म्हणतात युरिया. आता हे सेंद्रिय संयुग विश्लेषित केले व त्यापासून वेगळे इनऑर्गॅनिक संयुगापासून सेंद्रिय म्हणजेच इनऑर्गॅनिक काय केलं त्यांनी? ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले. इनऑर्गॅनिक पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं. आता काय? सर्व सेंद्रिय संयुगाचा कार्बन हाच मध्यवर्ती घटक असतो म्हणजेच काय? मिडलला काय असते? सेंट्रल कंपोनंट हे कार्बन असते. आता मध्यवर्ती घटक असल्याने सेंद्रिय संयुगावर कार्बनी संयुग रसायनशास्त्र म्हणजेच काय? कार्बन ऑफ द कार्बन केमिस्ट्री कंपाऊंड म्हणलं तरी चालतं, असं म्हणलं जातं. आता CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, CO म्हणजेच कार्बन मिथेन, कार्बन मोनॉक्साईड येते, मिथेन नाही सॉरी. कार्बोनेट आणि बायकार्बोनेट हे क्षार आणि कार्बाइड क्षार हे कार्बनाची असेंद्रिय संयुग इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कार्बोनेट, बायकार्बोनेट, साल्ट आणि कार्बाइड साल्ट हे इनऑर्गॅनिक आहे. आता ऑर्गॅनिक
म्हणजे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक, प्राणी किंवा वनस्पती पासून मिळणारे संयुग म्हणजे जे आपल्याला कंपाऊंड प्लांट अँड ॲनिमल पासून भेटतं ते असतं ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक म्हणजेच काय, खनिजापासून मिळणारे म्हणजेच काय, मिनरल पासून मिळणारे ते इनऑर्गॅनिक असते. कार्बनचं काय असतंय, कार्बन चं संयुजा 4 आहे, अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉन्स 2 4 असं म्हणजे कसं होतंय, पहिल्या शेलमध्ये 2 बसणार, दुसऱ्या शेलमध्ये रिमेनिंग म्हणजे 4, 2 आणि 4 असं. हे फर्स्ट शेल के असतंय, दुसरं शेल एल असं. आता परावर्तन निर्देशांक म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स 2.418. आता काय, द्रवणांक MP म्हणजेच 35 3500 डिग्री सेल्सिअस. लॅटिन भाषेत कार्बो म्हणजेच कोळसा. आता कार्बो म्हणजेच काय, जळालेलं राख, कोळसा म्हणलं तरी चालतंय. कार्बन निसर्गात मुक्त स्थितीत हिरा किंवा ग्राफाइटच्या रूपात आढळते. कार्बन कुठं आढळते, जिथं की म्हणजे डायमंड असेल, फ्री फ्रॉम डायमंड आणि ग्राफाइट पासून फ्री. आणि काय, कार्बोनेटच्या स्वरूपात कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, मार्बल, झिंक कार्बोनेट ZnCO3, झिंक कार्बोनेटला स्मिथ टोन, झिंक स्पार, कॅलामाइन असे हे म्हणतात. आता काय, कार्बनचे रासायनिक गुणधर्म, कार्बनचे काय केमिकल कंपोजिशन बघायचं. आता कार्बन औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक इंधन मूल्य आहे, म्हणजेच काय, औद्योगिक थर्मल पॉवर प्लांटला वगैरे यूज केलं जातंय. कोळसा. वॉटर गॅस म्हणजे CO+H2 अतिप्त वाफेवरून 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत कार्बनवरून गेल्यास तयार होते व कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन मिश्रणात वॉटर गॅस म्हणतात. त्या दोघांचं मिक्सचर असेल तर वॉटर गॅस असते. कार्बोरडम म्हणजेच काय, सिलिकॉन कार्बाइडची SiC कार्बन सिलिका बरोबर तापवल्यास त्याला कार्बोरडम तयार होते. आता काय, आता कार्बनच्या स्फटिक जलास रिश म्हणतात. तर स्फटिक जलास स्फटिकातील अणूची सुयोग संरचना म्हणजेच स्फटिक जलक असे म्हणतात. म्हणजेच काय, क्रिस्टल म्हणतात. क्रिस्टल माहितीच असेल ना. आता स्फटिक जलस म्हणजे क्रिस्टल लॅटिस क्रिस्टल CRYST क्रिस्टल. आता काय, कार्बनच्या सुयोग्य स्फटिक जलास म्हणजेच काय, क्रिस्टलायझेशन बनते तेव्हाच ते हिरा म्हणजे डायमंड तयार होतंय. या उलट कोळशाच्या कार्बन अणूची संरचना अनियमित असतेच. म्हणजे काय, त्याचं अनियमित असतंय स्ट्रक्चर वगैरे तसं. आता अणू अपरूपता म्हणजेच ॲलोट्रॉपी. काही मूलद्रव्ये निसर्गात एकहून अधिक रूपात आढळतात. या विविध रूपाचे रासायनिक गुणधर्म समान असतात, मात्र भौतिक गुणधर्म वेगळे असतात. म्हणजेच काय, फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. आणि याच गुणधर्मात अरूपता म्हणजेच काय, डिसिमिलर म्हणलं तरी चालतं, डिफरंट. आता ह्याच्यामध्ये काय, कार्बनचे अरूपे म्हणजेच हिरा, ग्राफाइट, फ्लोरीन, कोळसा, कोक, काळजळी. आता कार्बनचे स्फटिक अपरूपे हिरा, ग्राफाइट, फ्लोरीन. डायमंड म्हणजेच काय असतं, हिरा, डायमंड. आता भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिका, रशिया, बेल्जियम या देशात आढळते. भारतातील आढळ म्हणजेच काय, पन्ना, सतना मध्य प्रदेशमध्ये आढळतंय. गोवळकोंडा तेलंगणामध्ये, वज्रा करूर आंध्र प्रदेशमध्ये आढळते. कोहिनूर हिरा सगळ्यात बेस्ट हिरा, बेस्ट म्हणजे काय, सगळ्यात पॉप्युलर कोहिनूर हिरा. 13व्या शतकात काकातीय राजवटी आंध्र प्रदेश, गुंटूर जिल्हा, कोल्लूर खाणीमध्ये जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा सापडला. पहिले कुठं सापडला, आंध्र प्रदेशमध्ये, गुंटूर.
कोल्लूर खाणीमध्ये. आता यामुळे ह्याचं वजन किती होतं? 186 कॅरेट होतं, तर सध्या 105.6 कॅरेट आहे. सध्या कोहिनूर हिरा ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या राजमुकुटाची शान बनून राहिला आहे. आता हिऱ्याचे गुणधर्म काय असते? कार्बनचे सर्वात शुद्ध पारदर्शक रूप म्हणजे हिरा. द्रवणांक उच्च असते त्याचं. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ म्हणजेच हार्डेस्ट मेटल 10 असते ना, हार्डेस्ट नंबर ऑफ द डायमंड. आता घनता काय? 3.5 ते 3.53 असते आणि सर्व द्रवणांकामध्ये अद्रवणीय असते. आता त्याचं काय? हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या शेजारी 4 कार्बन अणू, म्हणजे हिऱ्याच्या प्रत्येक अणू शेजारी 4 कार्बन अणूशी सहसंयोज बंधाने बंधित असतो. त्यामुळे चषक कोनातील त्रिमितीय रचना तयार होते. आता हे असं 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 असं. आता आम्ल आणि आम्लारी, ॲसिड आणि अल्कली, आणि याचा परिणाम हिऱ्यावर होत नाही. हिरा ऑक्सिजन सान्निध्य 800 डिग्री सेल्सिअसला तापवला तर CO2 उडून जाते, त्याच्यामुळे मुक्त होते. अन्य कोणत्याही उत्पादित मिळत नाही, पण कोणताही मिक्स होत नाही. आता हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसल्याने तो विजेचा दुर्वाहक आहेत. जिथं मुक्त इलेक्ट्रॉन असले ते वाहक असते आणि जिथं मुक्त इलेक्ट्रॉन नसलं ते दुर्वाहक असते. हिऱ्याचे उपयोग रत्न म्हणून वापरतात. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणामध्ये हिरा वापरतात. हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी हिऱ्याची भुकटी वापरतात. आता काच कापण्यासाठी, छिद्र पाडण्यासाठी, अवकाशाने कृत्रिम उपग्रह यांच्यामध्ये प्राणापासून संरक्षण देणे खिडक्यामध्ये हिरा वापरतात. कुठं वापरतात लोक. ग्राफाइट म्हणजेच काय? धातूसारखी चकाकी असलेले करड्या रंगाचे मऊ असे कार्बनचे विद्युत सुवाहक म्हणजेच काय? गुड कंडक्टर. सॉफ्ट असते, ग्रे कलर असते करड्या. नैसर्गिक रूपात ग्राफाइट रशिया, अमेरिका, भारत, न्यूझीलंड या देशात आढळते. निखेल जॅक्स कॅन्टी या फ्रेंच संशोधकाने 1795 साली ग्राफाइटचा शोध लावला. त्याची रचना षटकोन रचना असं म्हणलेली आहे. आता ग्राफाइट प्रत्येक पापुद्रास ग्राफीन म्हणतात. ग्राफाइटची घनता 2.09 ते 2.23 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असते. ग्राफाइटचे गुणधर्म. ग्राफाइट हा काळा ठिसूळ गुळगुळीत अधातू आहे. ग्राफाइट बहुतांश द्रवकात विरघळत नाही, इथेनॉलमध्ये विरघळते. आणि ग्राफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारी 3 कार्बने अणूसोबत सहसंयोज बंधाने बंधित असतो. त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते व ग्राफाइटचा उपयोग अणुभट्टीमध्ये युरेनियममुळे रूळ साठवण्यासाठी किंवा विद्युत घटात कार्बन इलेक्ट्रोड म्हणून यूज केले जाते. आणि उच्च तापमानास ग्रीस वगैरे यूज करतात ना, कारण ते गंज वगैरे व्हायचं नसते मेटलला, त्यामुळे. आणि तेथे वंगण म्हणून वापरतात व रंग पॉलिश, नेल पॉलिश निर्मितीसाठी यूज केलं जातं. आर्क लॅम्पमध्ये शीस पेन्सिल म्हणजेच काय? पेन्सिलमध्ये लीड ग्राफाइट मातीपासून बनतात. फुलेरिन काय असते? निसर्गात कमी प्रमाणात आढळते. ते काजळीमध्ये, ताऱ्याच्या मधल्या जागेत, ढगामध्ये तसेच भूभार्गाची बांधणी होताच मधल्या जागेत सापडते व
बकमिन्स्टर फुलेरिन हे C60 हे जगातील पहिले फुलेरिन आहे. पहिले फुलेरिन कोणते? C60. आता 1985 साली रिचार्ड स्मॅली, रॉबर्ट कर्ली, जेम्स हीथ, सीन ओब्रायन, हेरॉल्ड क्रोटो संशोधकाने टेक्सासमधील राईस विद्यापीठ राईस युनिव्हर्सिटी सर्वप्रथम फ्लोरीनचा शोध लावला. रिचार्ड बकमिन्स्टर फुल या वास्तुशास्त्रज्ञाने गोलाकार घुमटीची रचना केली व त्यावरून फ्लोरीन हे नाव पडले आहे. गोल असल्यामुळे फुलासारखं गोल. आता रिचार्ड स्मॅली, रॉबर्ट कर्ल आणि हेरॉल्ड क्रोटो ह्या संशोधकांनी फ्लोरीन C60 या संशोधनासाठी 1996 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आलेले आहे. जे प्रकार काय? C60, C70, C76, C82, C86. फ्लोरीनचे गुणधर्म: त्याच्या एका अणुरेणूमध्ये 30 ते 900 कार्बन अणू असतात. फ्लोरीन बकीबॉल, बकी ट्यूब या स्वरूपात आढळते. कार्बन डायसल्फाइड, क्लोरोबेन्झीन या कार्बनी द्रावकामध्ये फ्लोरीन विरघळते व फ्लोरीनचा उपयोग जलशुद्धीकरण, उत्प्रेरक म्हणून, विद्युत विसंवाहक, विशिष्ट तापमानास अतिवाहक म्हणजेच काय ओव्हरफ्लो. आता त्याचं काय? त्याचे कार्बनाची अस्फटिक रूपे. आता काय? दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक वगैरे असलेले सगळे हे सॉल्व्हंट्स आहेत त्याचे. आता दगडी कोळसा 4 प्रकारचे असतात. एक पीठ, एक लिग्नाइट, एक बिटुमिनस आणि एक अँथ्रासाइट. आणि पीठ म्हणजेच काय? दगड कोळसा तयार होण्यासाठी पहिली पायरी यापासून कमी उष्णता व अधिक धूर मिळतो. कमी उष्णता, अधिक धूर. कमी उष्णता, जास्त धूर, एअर किंवा गॅस नाही. आता लिग्नाइट काय? पीठ वर अधिक दाब दिल्यास तापमानाचा परिणाम होऊन त्याला लिग्नाइटच्या रूपांतर होते. जास्त पहिले हे थोडं होणार, मग ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा झाली आणि एअर कमी उष्णता झाल्यावर अधिक धूर देते. म्हणजेच कमी उष्णता झाल्यावर जास्त एअर देते म्हणजे हवा, धूर. आता काय? बिट्युमिनस म्हणजेच कोळसा निर्मितीची तिसरी पायरी बिट्युमिनस असते. अँथ्रासाइट काय? कोळसा निर्मितीची चौथी पायरी. कठीण कोळसा असून कोळशाचे शुद्ध स्वरूप मानला जातो. अँथ्रासाइट हे प्युअर स्वरूप आहे. आता लोणारी कोळसा म्हणजे चारकोलचे ॲड येते ना, चारकोल फेस मास्क, चारकोल वगैरे. प्राणी व वनस्पती या दोन्ही पासून बनतंय. आणि प्राण्याचे हाडे, शिंगे तसेच लाकडाच्या अपुऱ्या ज्वलनातून चारकोल बनतात. घरात व उद्योग इंधन, कोल, गॅस, tar उत्पादनात औष्णिक विद्युत निर्मिती होते व दगडी कोळशातून कोल, गॅस काढून घेतल्यानंतर उरणारा शुद्ध कोळसा म्हणजे कोकचे उपयोग घरगुती इंधन, शपनक, वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस इत्यादी यांची निर्मिती. कार्बनची महत्त्वाची संयुगे. कार्बनचे संयुगामध्ये कार्बन हा मुख्य, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस हे दुय्यम ॲक्सेसरीज असतात. म्हणजेच काय? डबल. आता कार्बनचे संयुगे सहसंयोजी बंधांनी तयार झालेले असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड असे संयोजन म्हणजे बंधन. सहसंयुगे म्हणजेच काय? कोव्हॅलेंट कंपाऊंड कार्बनच्या अणूच्या दुसऱ्या कार्बनच्या अणूसोबत किंवा दुसऱ्या मूलद्रव्यासोबत
ह्याच्या दोघांसोबत इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करतात 4 सहसंयोजी म्हणजे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते. जर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण केली तर 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते. सहसंयोज द्रवणांक उत्कलांक कमी असतो, म्हणजेच काय, त्याचा फ्रीजिंग बॉइलिंग पॉईंट कमी असते आणि उष्णता व विद्युत यांच्या अल्पवाहक असतात ते, आणि ही संयोजे पाण्यात अद्रावणीय असतात. सेंद्रिय कार्बनने द्रवकात विरघळतात. कार्बन संयुगाचे ज्वलन केले असता कार्बन डायऑक्साईड CO2 पाण्याची वाफ संयुगे तयार होते आणि मागे कोणतेही अवशेष राहत नाही, म्हणून कार्बन संयुगे उत्कृष्ट इंधने बनवू शकतात. आता काही कार्बन संयुगामध्ये सुगंध खेचण्याची क्षमता, म्हणजेच काय, त्यांनी परफ्यूम म्हणलं तरी चालतं. आता त्याचा उपयोग अत्तरे तयार करण्यासाठी केला जातोय. परफ्यूम, अत्तर वगैरे असते ना, सुगंध येते एवढं छान. कार्बन मोनॉक्साईड CO म्हणजेच काय, कार्बन मोनॉक्साईड ते गंधहीन असते, वासहीन, चवहीन, टेस्टलेस, कलरलेस, ऑर्डरलेस. म्हणजेच काढण्याला फ्युएल गॅस सायलेंट किलर असं नाव पण दिले त्याला. त्याचा द्रवणांक म्हणजेच काय, बॉइलिंग पॉईंट आहे, फ्रीजिंग पॉईंट किती आहे, 205.02 डिग्री सेल्सिअस आहे, आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे -191.5 डिग्री सेल्सिअस. त्याचीच घनता म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजेच काय, 789 kg/m³ आहे. कार्बन मोनॉक्साईडचा उपयोग फॅसिजन वायू निर्मिती. सूर्यप्रकाशात कार्बन मोनॉक्साईड व क्लोरीन याचा संयोग होऊन कार्बोनिल क्लोराईड किंवा फॅसिजन ही विषारी वायू तयार होते व CO+Cl2 म्हणजे COCl2 वॉटर गॅस CO+H2 निर्माण करण्यासाठी, प्रोड्युसर गॅस CO+N2 निर्माण करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड CO, रेणुसूत्र CO, रेणू वस्तुमान 44.01, द्रवणांक -56.6 डिग्री सेल्सिअस असते. आढळ कुठं होतंय, हवेत होतंय. त्याचा हवेत CO2 मुक्त स्वरूपात आढळते. कार्बन डायऑक्साईड आपण हवेत सोडले, म्हणजे आपण जे श्वास बाहेर सोडतो ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्याचे मुक्त असते. आता ते काय, उच्चवाट म्हणजे आपली श्वसन नलिका, श्वसन आणि बाहेर टाकायची नलिका. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो बाहेर, मग ते असतंय हवेत. CO2चे प्रमाण 4% असते. आता आपल्या पुढे किती 4% प्रमाण आहे. खडू, शहाबादी फरशी याचे कार्बन डायऑक्साईड आढळते त्याच्यामध्ये, खडू किंवा शहाबादी फरशीमध्ये. कीपचे उपकरण कार्बन डायऑक्साईडचे निर्माण करण्यासाठी वापरतात. कार्बन डायऑक्साईड वायू -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्या स्वरूपात जात, म्हणजे काय होतंय, थंड केलं त्याला, म्हणजेच काय, सॉलिड होणार, तेव्हाच त्याला शुष्क किंवा कोरडा म्हणजे ड्राय आईस असे म्हणतात. आता प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती CO2 हरितद्रव्य मदतीने कार्बन डायऑक्साईड तयार करतात व धातूच्या ऑक्साईडपासून धातू मिळवतात ना, कार्बन शपनक म्हणून वापरतात. CO2चे उपयोग वायू, द्रव, घनता अशी तिन्ही स्थिती आहे. CO2चा वापर केला जातो. वायू स्वरूपातील CO2चे उपयोग शीतपेयामध्ये वापरला जातोय. नियंत्रित परिस्थिती काचगृहात अल्प प्रमाणात CO2 ठेवल्यास झाडाची वाढ उत्तम होते. काचामध्ये CO2 ठेवला तर झाडाची वाढ उत्तम होते. आग विझवण्यासाठी काही कार्बनिक रसायने निर्मिती, साखर शुद्ध करण्यासाठी. आता द्रव CO2चा उपयोग म्हणजेच काय, लिक्विड CO2 असते. आता आधी गॅसचं होतं, आता लिक्विड, पुन्हा सॉलिड. ते CO2 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. आता पाण्यात pH नियमित करण्यासाठी, वॉटरचं pH लेवल चांगलं ठेवण्यासाठी, कारखान्यामध्ये शीतलक कूलिंग एजंट म्हणून असतंय, आणि पर्यावरण पूर्ण ड्राय क्लिनिंगमध्ये द्रावक म्हणून
द्रव स्वरूपात आढळते. आता घन घन म्हणजेच काय, सॉलिड. शुष्क बर्फ म्हणजेच काय, आईस्क्रीम, मांस, अंडी, मासे, अन्नधान्य इत्यादी तात्पुरती साठवणारे करण्यासाठी. स्थायू CO2 चा उपयोग शीत कपाटामध्ये, चित्रपट, नाटक या कृत्रिम धुके तयार करण्यासाठी केला जातो व कॉफीमधून कॉफीन या घटक वगळण्यासाठी CO2 वापरतात. आता फसफसणाऱ्या शेती पाण्यात CO2 असते. आता अग्निशामक यंत्रणामध्ये बी CO2 असते, त्याच्यामुळे तो जाळ विझत असते. आता अग्निशामक यंत्रणा, फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक यंत्रणामध्ये सोडियम बायकार्बोनेट, भुकटी विरळ सल्फ्युरिक आम्ले हे घटक असतात. अग्निशामक यंत्रणामध्ये कळ दाबाचा कुपीतील विरल H2SO4 सोडियम बायकार्बोनेटवर NaHCO3 पडते व त्यातील रासायनिक अभिक्रियेमुळे CO2 वायू मुक्त होते व CO2 अग्निशमन यंत्र हे विद्युत उपकरणे यंत्रणा लागलेल्या लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. CO2 अग्निशामक यंत्रे शरण न होणारे व विद्युतरोधक असतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवण्यासाठी यंत्रात द्रव रूपात, स्थायू रूपात CO2 दाबाखाली भरलेला असतो व अग्निशामक यंत्रणातील रासायनिक अभिक्रिया 2NaHCO3 H2SO4 तेच काय फॉर्म होते, Na2SO4 + 2H2O + 2CO2. सेंद्रिय संयुगाचे नामकरण म्हणजेच काय, ऑर्गॅनिकचं आता नामकरण आहे. ऑर्गॅनिक, नेमिंग ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. IUPAC म्हणजेच काय, ही सेंद्रिय संयुगाचे नामकरण आधुनिक सर्वसामान्य पद्धत आहे. IUPAC म्हणजे इंडियन युनियन ऑफ द प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट. IUPACच्या पद्धतीनुसार सर्व सेंद्रिय संयुगे संतृप्त हायड्रोजनापासून तयार झालेली असून त्याला अल्केन म्हणतात. अल्कलेन. संतृप्त कार्बनच्या ज्वलनातून स्वच्छ ऑक्सिडीकरण ज्योत मिळते व संतृप्त हायड्रोकार्बन ज्वलनातून क्षपणकरी पिवळी ज्योत मिळते. असंतृप्त असलं तर पिवळी आणि संतृप्त असलं तर स्वच्छ. आणि कार्बनची कादळी तयार करणे म्हणजेच काय, आपण काय करतो, चाकू धरतो ना दिव्यावर, ते काळं काळं येऊन साचते, मग ते असते कादळ. कार्बन, हायड्रोकार्बन याच्या संयुगाचे केवळ कार्बन आणि हायड्रोजन हे घटक असतात व याचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. हायड्रोकार्बन पहिला आहे ऑलिफॅटिक हायड्रोकार्बन, दुसरा आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, विवृत शृंखला हायड्रोकार्बन, वायांकित हायड्रोकार्बन, उदाहरणार्थ बेन्झीन CSH6. संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त म्हणजेच काय, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड आहे. संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड. आता त्याच्यामध्ये काय, अल्कली CC, पॅराफिन, मिथेन, इथेन असते आणि इथं अल्कली मिथेन इथेन, इथं अल्कली CC2H, इथं अल्कलाइन ॲटिलीन C2H2.